नाही आणि आमचं गाव पुनर्वसन करून द्यावं एवढी आमची मागणी, म्हणून आम्ही इथं आंदोलन केलं। मावशी, मोठा पूर आला होता, तर पुरात 15-3 आठवडं खायला अन्न नव्हतं, कोणाला आलं तर कोणाला गेलं असं होत होतं। गावाला चारीखंड वाटा बंद होत, त्यामुळं सगळं बंद होतं। शासनाला आम्ही वारंवार मागणी करतो की आमचं गाव आम्हाला पुनर्वसन करा आणि जागा द्या माळाला, आणि दी नाही ती, आणि आमची दखल कोण घे नाही, म्हणून आम्ही आंदोलन इथं केलं। भरपूर पाणी आलं होतं गावात। म्हणजे कसं झालंय, सगळे घरं पाण्यात गेले ती, आणि आम्हाला माळावरती 197 मध्ये राहण्यासाठी व पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, आणि हेच लक्ष घालावं सगळ्यांनी। 200 घरकुली आणि 200 घरकुली येऊन तटले तसं का मग घरकुलांसाठी जागा 10 वर्षी झालं घरकुली तटले, ती जागा दी नाही, ती शासन जागा दी नाही वरी। मावशी, काय सांगाल? गाव सगळं पाण्यात जातं। शाळेचं वॉल कंपाऊंड पण झालं पाहिजे आमच्या गावातलं, आणि पाण्याची टाकी पण झाली पाहिजे, स्मशानभूमी पण झाली पाहिजे। कुणी मयत झालं तरी अक्षरशः पावसात भिजत ते मयत जळतंय ना आमच्या गावामधलं। आमच्या गावाचे कुठल्याच कामं होत नाही, ते म्हणजे असुविधामध्येच गाव झालंय आमचं। मावशी, का गावाचं पुनर्वसन करा म्हणते? काय अडचणी आहेत तुमच्या इथे? नदीकाठी गाव जवळ असल्यामुळं पाणी वारंवार नदीला आल्यामुळं आम्हाला धोका आहे त्या पाण्यापासून। आताच पाठीमागच्या महिन्यात पूर येऊन गेला, तर काय नुकसान झालं होतं आणि किती घरं पाण्यात होती? सगळं गाव पाण्यामध्ये होतं, आणि घरात मधलं पण भरपूर नुकसान झालं। वाड्या वस्त्या सगळ्या पाण्यामध्ये होत्या, जिथं आम्ही राहतो तिथंच आम्ही पाण्यामध्ये नव्हतो वरी, आणि अख्खं गाव आमचं पाण्यात गेलेलं, वाडा वस्त्या पाक पाण्यात गेलेले, तरी कुणी दखल घेत नाही आमचं। 10 वर्ष झालं घरकुली येऊन पडले, ती कुणी बांधायला जागा देत नाही। मग सरकारनं लाडक्या बहिणीला न्याय द्यावा हीच आमची मागणी आहे। लाडक्या बहिणींचा प्रपंच उद्ध्वस्त झाला, कुणी लक्ष देत नाही। लाडक्या बहिणींची अवस्था तिथे तुम्हाला आमच्या गावात, आमच्या शेतात आल्यावरती तुमच्या लक्षात येईल काय लाडक्या बहिणींचा प्रपंचाचं काय झालंय हाल। त्याच्यामुळे तहसीलदार साहेबांनी, कलेक्टर साहेबांनी लवकरात लवकर आमचा निर्णय लावायला पाहिजे, नाहीतर आम्ही कलेक्टर ऑफिसला आंदोलन लवकरात लवकर करतोय असा इशारा देण्यात येतो। मावशी, काय सांगाल? काय काय आणखीन आज समस्याला सामोरे जावं लागतं? आमचं म्हणणं काय आहे, आमच्या गावात लोकांनी कशी माळावर जाऊन घरं बांधली ती, सध्या त्यांची परिस्थिती नसताना बांधली ती। मग आमचं म्हणणं गाव एक व्हावं, माळावर यावं, आणि सगळ्याची प्रगती चांगली व्हावं, हे आमचं म्हणणं आहे। मग आता आमचं म्हणणं काय आहे, गावात शाळेला नीट नाही, रस्ता नाही, जायला नाही, 1-1.5 महिना झाला आमची परिस्थिती अशी, आणि गाडी असं पटकन यायचं म्हणलं तर बंधाऱ्यावरनं पण वाट नाही, आणि लोकाला 2 एकर जमीन आहे तरी घरं बांधलेत लोकांनी। मग ही गावातली लोक अशी म्हणते ती बी म्हणायचं नाही काय, आणि भांडणं करते ती सारखी। मग कुणाचं काय चाललंय काय नाही असं का करायचं? सगळ्यांनी एका जुब्यानं वर माळावर राहायचं, आमचं एवढं म्हणणं आहे। आणि शासनानं जागा सगळ्याला वर दिलेला आहे, आणि गावात धरण येणार आहे म्हणून त्यांना सांगितलंय, तरी पण ती तशी करते ती। मग वारंवार असं होत असल्यावर काय करायचं? आज लोकांची परिस्थिती नसताना त्यांनी घरं बांधली ती। मग आता काय करायचं नेमकं? कुठं राहायचं, काय खायचं? 1.5 महिना झाला मोहळा यायला वाट नाही आम्हाला, आता सध्याला वाट नाही मोहळा यायला, मग काय करायचं? वारंवार प्रत्येक वर्षाला पूर येतो गावाला, आणि आमच्या अंतरावर नदी एक 500 मीटरवरच आहे, तरी आमच्या गावाला नदीचा फारसा धोका आहे मोठा। तर आमची एकच मागणी आहे सरकारला की तहसीलदार साहेब असतील, कलेक्टर साहेब असतील, खासदार असतील, आमदार असतील, हे मतापुरते आमच्यापर्यंत येतात, आणि मतं घेतली की तिकडं 5 वर्ष कोणीही फिरकत नाही। आज पूरग्रस्त लोक आहेत, शेतकऱ्याचे रानं धुवून गेले, त्यांना कुणाला सरसंकटच ह्यांनी काय केले, कुणाला 5,000, कुणाला 2,000, कुणाला 4,000, त्यांची कागद काढायला 5-5 हजार गेले तर साहेब शेतकऱ्याचं, आणि ऑनलाईन 200-200 रुपये त्यांनी घेतलेत ऑलरेडी शेतकऱ्याकडून। तर आमची एकच मागणी आहे की ही जी काय प्रलंबित विषय आहेत, स्मशानभूमी असेल गावाला, पाण्याची टाकी असेल, पुन्हा ज्याला शाळेचं वॉल कंपाऊंड असेल, इथं कोणतर रामा गोमे सोमे येतात, तहसीलदारकडे जातात, इथं गायरा नाही, इथं गावठा नाही, इथं वनी बाग आहे म्हणून सांगतात, ही तसं ह्यांच्या हाती सुद्धा अजूनपर्यंत यांनी निश्चित कायम करून घेतल्या नाही त्या। आमची एकच मागणी आहे गावाच्या वतीनं की आम्हाला तात्काळ पुनर्वसन करण्यात यावे, नाहीतर माझं भीम टायगर सेनेमार्फत आंदोलन तीव्र होईल कलेक्टर ऑफिसवर, यांनी शासनाने ह्याची दखल घ्यावी। 93 पासून गावात धर नसल्यामुळं आणि गावाला मागे एकदा पुरानं वेढा टाकला होता,
तेव्हापासून गाव हे माळावरती राहायला गेलेलं आहे. तेव्हापासून गावाला पुनर्वसन केलेलं नाही आणि गावात राहावं तर घर नाही, त्यामुळं घर. सर तुम्ही म्हणताय की गाव माळावर गेलेलं आहे हो. आणि वरून म्हणताय की पुनर्वसन पण झालेलं नाही, काय म्हणतात? काही लोक गेलेले आहेत, संपूर्ण गेलेले नाहीत, जे भीतीपोटी गेलेले आहेत काय तिथंच राहिलेले आहेत. त्याच्यामुळं जवळजवळ आता एक 30-40 कुटुंब गावात आहेत. जे कुटुंब गेले ते कोणाच्या जागेत राहतात? ते असंच जिथं माळरानावर जिथं असेल तिथं राहतात. तिथं समजा खरडून 4-4, 5-5 एकर काय एवढं ऊस ताट सुद्धा राहिलं ना आमच्या. समजा गावाला याडा टाकला बघा. घरकुली आले ती सगळ्याची. हा समजाची घरकुली आले ती सगळ्याची घरकुली बंद पडले ती येऊन. कसं करायचं मग? ग्रामसेवक येऊन आम्हाला म्हणताय की तुम्ही घरकुली बांधा. आम्ही कुठं बांधायची घरकुली? गावात तर कोण बांधू शकत नाही आणि वरी जागा नाही म्हणून घरकुली शासनानं 15-15 हजार रुपये पाठवलेला आहे, सगळ्यांनी खर्चलेला आहे. आणि प्रत्येक जण म्हणताय की आम्हाला येऊन म्हणते की घरकुली तुम्ही बांधा. कुठं बांधायची? आम्ही जागाच नाही आम्हाला. आम्ही गावात तर बांधू शकत नाही. गावाला आमच्या पूर्ण पाण्याचा येडा आहे. पूर्ण घर गेले ती पाण्यात. आता काय सुद्धा राहिलं नाही घराचं. काय एवढं सुद्धा धोंडा सुद्धा राहिला नाही घराचा. पाण्याची टाकी व्हावी, आमच्या गावाला जागोजाग रस्ता व्हावं आणि शाळेचं कंपाऊंड येऊन पडलेलं आहे ती बांधून निघावं आणि घरकुलाला जागा सरकारनं द्यावी. आम्हाला पुनर्वसन आमचं गाव करून द्यावं एवढीच आमची सरकारला विनंती आहे हात जोडून.